हे किटीज, तुम्हाला वाटत असेल आज मी किचनमध्ये का? तर आज आहे महाशिवरात्री आणि आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्रीचं उपवासाचे डोसे. तर व्हिडिओ बघून जा, स्किप नका करू, स्क्रोल नका करू. तर तुम्ही बघू शकतात माझ्या मम्मीने बगर भिजवून ठेवलेला आहे. तर याला आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया, पेस्ट बनवूया त्याची. महाशिवरात्रीचा उपवास आणि गरमागरम घरगुती डोसे. उपवासात पण असा स्वादिष्ट ब्रेकफास्ट ट्राय केलात का? सगळं साहित्य एकत्र करून बारीक पेस्ट तयार करा. न खूप पातळ न खूप जाड. गरजेनुसार पाणी घाला. आता गॅसवर तवा गरम करा. तवा गरम झाला की त्यावर थोडेसे तेल लावून घ्या आणि जसे डोस्याला आपण पाणी शिंपडतो तसे शिंपडून घ्या. तवा गरम झाला की त्यावर मिश्रण घालून थोडंसं हलक्या हाताने पसरवून घ्या. त्यानंतर डोसा चांगला शेकू द्या. दोन्ही बाजूने एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. महाशिवरात्रीला उपवास करणे म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर. उपवासाने शरीर डिटॉक्स होतं आणि मन प्रसन्न राहतं. महादेवाला साबुदाणा, बटाटा आणि दुधाचे पदार्थ अत्यंत प्रिय मानले जातात. म्हणूनच उपवासाच्या दिवशी हे पदार्थ खाणं शुभ मानलं जातं. बघा, तयार झाले गरमागरम कुरकुरीत उपवासाचे डोसे. त्यासोबत आपण करूयात बटाट्याची भाजी. कढाईत तेल गरम करून त्यात जिरे, हिरवी मिरची टाकून परता. त्यात उकडलेले सोलून चिरलेले बटाटे टाका व हलकसं मीठ आणि परतून घ्या. तर बघा, तयार झाली महाशिवरात्री स्पेशल उपवासाची प्लेट, कुरकुरीत डोसा, गरमागरम भाजी. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.